बऱ्याच जणांचे मला प्रश्नांची उत्तरं देता देता अजून एक खूप हटके प्रश्न आला, की आम्ही खूप उपासना करतो, आम्ही खूप जप करतो, आम्ही खूप देवाधर्माचं करतो, पण आम्हाला रिझल्ट येत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं मोठं आहे, कारण ह्याच्या डिगिंग मध्ये जाणं खूप गरजेचं आहे. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, ज्या वेळेस तुम्ही म्हणताय की आम्ही खूप काही करतो, तेव्हा तुम्ही काहीच करत नसतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा आम्ही हे एवढे एवढे जप केले म्हणजे झालं, तर तसंही नसतं. ते जप करताना त्याचे जे नियम आहेत ते काटेकोर पद्धतीने पाळले गेले पाहिजेत. आता खरं तर माझ्याकडून सुद्धा नियम देताना 3 ते 4 खूप महत्वाचे नियम असतात, तेच दिले जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच नियम असतात, की तुम्ही जर तुमचं ब्रह्मचर्य पाळून उपासना केलीत, तुम्ही सकाळ संध्याकाळच्या वेळा ठरवल्यात, देवतांना वाट पाहायला लावली नाही, ज्या तुम्हाला जपमाळेचे ज्या गोष्टी नियम सांगितलेले आहेत त्या पाळताय, खाण्यापिण्यावरच्या गोष्टींचे नियम पाळताय, त्याचबरोबर तुमच्या क्रोधावरती नियंत्रण ठेवताय, त्याच्यानंतर तुमचं कुठलंही पुण्य कुठे वाया जाणार नाही याची सुद्धा काळजी घेताय, आणि हे सगळं करताना तुमचं जे चुकलेलं कर्म आहे त्या कर्माची तुम्हाला जाणीव सुद्धा होते, तुम्हाला त्या कर्माचा त्रास होतोय, तुम्हाला पश्चाताप होतोय, आणि बाबा मला जर इतकं दुःख होतंय तर माझ्यामुळे ज्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे त्या व्यक्तीने ते दुःख कसं सहन केलं असेल, ही जाणीव तुमच्या आतमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा जेव्हा तुम्ही उपासना करता त्यावेळेस तुम्हाला ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, उपासना करण्याची गरजच का लागते, कारण आपलं काहीतरी चुकलेलं आहे. जर आपलं काहीतरी चुकलेलं आहे तर त्याची ईश्वरी शक्तीकडे माफी मागण्यात काय हरकत आहे. आणि ती माफी सुद्धा फक्त नावाला माफी असून उपयोग नाहीये, त्याची आपल्या हृदयामध्ये जाणीव व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस ही जाणीव तुम्हाला होईल आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्यानंतर ग्रहांची उपासना करताना, देवतांची उपासना करताना त्यांचं स्वरूप समजून घ्या, त्यांचा जन्म समजून घ्या, त्यांचं कार्य समजून घ्या, त्यांची इच्छा समजून घ्या. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय आणि ह्या सगळ्या गोष्टी करून जेव्हा तुम्ही एखाद्या तत्वाची उपासना करताय, त्यावेळेस तुम्हाला त्याचे रिझल्ट 100% आल्याशिवाय राहणार नाहीत.